नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. हाऊ टू अटेम्प्ट ॲन अनसीन पॅसेज म्हणजेच अपठित किंवा न पाहिलेला गद्यांश म्हणजेच उतारा, गद्य उतारा च्या प्रश्नाचे उत्तर इंग्रजी भाषेत कसे द्यावे याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी संवाद साधत आहे, आपल्याशी बोलत आहे. हा भाग 3 आहे, याची कृपया नोंद घ्यावी. इंग्रजी भाषेमध्ये उत्तर लिहिताना, प्रश्नाचे उत्तर इंग्रजी भाषेमध्ये लिहित असताना सर्वप्रथम प्रश्नामधील कर्ता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सब्जेक्ट असं म्हणतो, तो शोधून काढावा किंवा निवडावा. त्यानंतर कर्त्यानुसार, प्रश्नानुसार त्यामध्ये किंवा कर्त्यानुसार त्यामध्ये जे क्रियापद योग्य आहे, जर क्रियापद भूतकाळातलं असेल तर प्रश्न भूतकाळातला असेल आणि क्रियापद भूतकाळात असेल तर उत्तर लिहिताना सुद्धा क्रियापद हे भूतकाळातच असलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न सूचक जे चिन्ह असतं, प्रश्नवाचक जे चिन्ह असतं, त्याला सोडून किंवा त्याला वगळून जो पण कुठला शब्द आहे राहून जाईल तो लिहायचा. त्यानंतर ज्या शब्दांची उत्तर पूर्ण करण्याकरिता गरज भासेल किंवा आवश्यकता असेल ते शब्द लिहावेत आणि मग अशा प्रकारे हे उत्तर पूर्ण करावं. आणि उत्तर पूर्ण करत असताना विशेषत्वाने कर्ता, क्रियापद आणि वाक्य, म्हणजे जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी होऊ शकतं आणि त्या गोष्टींकडे तुम्हाला गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर उत्तर लिहिल्यानंतर ते वारंवार वाचून तुम्ही त्याची खात्री केली पाहिजे. जेव्हा तुम्ही अशी खात्री कराल तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये आपला जो प्रश्न आहे तो बरोबर आलाय की नाही हे कळू शकेल. आता आपण एक पॅसेजेस घेऊन आपण याचं एक्झाम्पल बघणार आहोत. पॅसेज बघा. अ यंग राजपूत केम टू किंग विक्रम अँड सेड. आता एक यंग राजपूत राजा विक्रम यांच्याकडे आला. मी प्रत्येक वेळेला पॅसेजचा अनुवाद करणार नाही, हा मॉडेल एक्झाम्पल मी तुम्हाला समजावतोय म्हणून मी याचं आपल्याला अनुवाद सुद्धा सांगतोय. वास्तविक अपठित गद्य उतार्याचा अनुवाद सुद्धा ज्याचा त्यानेच म्हणजे परीक्षार्थीने तिथल्या तिथेच करावयाचा असतो, पण मी हे उदाहरणादाखल एक तुम्हाला दाखवतो आहे, त्यासाठी मी याचं आपल्याला स्पष्टीकरण सुद्धा देतो आहे. तर मी सुरुवात अशी केली. अ यंग राजपूत केम टू किंग विक्रम. केम म्हणजे आला, अँड सेड आणि म्हणाला, ओ किंग, अरे राजा, आय एम अ सोल्जर, मी एक सैनिक आहे. अँड आय हॅव कम टू यू, आणि मी तुझ्याकडे, कम टू यू फ्रॉम अ डिस्टंट कंट्री, आणि मी फार लांबच्या देशातून किंवा विदेशातून तुझ्याकडे आलो आहे. आय वॉन्ट टू सर्व यू, आणि मला तुझी चाकरी करायची आहे, मला तुझ्या सेवेत राहायचं आहे. द किंग लिसन्ड हिम, आणि राजाने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. लिसन्ड हिम, किंग KING, किंग LISTENED, लिसन टू हिम, राजाने त्याचं म्हणणं ऐकलं. अँड देन आस्क्ड, आणि त्याला विचारलं. काय विचारलं त्या अवतरणामध्ये, कारण मी डायरेक्ट इनडायरेक्ट यासाठी तुम्हाला अगोदर शिकवलंय. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे. अँड व्हॉट विल बी युअर पे, आणि तुझा पगार किती असेल. हे राजाने त्याला 2 प्रश्न विचारले. द राजपूत सेड, राजपूत म्हणाला, सर, माय नेम इज हिम्मत सिंग
अँड आय वॉन्ट 50 रुपीज अ डे. सर, माझे नाव हिम्मत सिंग आहे आणि मला माझा पगार दिवसाला 50 रुपये असेल. द किंग सेड. राजा म्हणाला, दॅट इज टू मच. अरे, हा तर खूप होतोय. आय कांट पे यू सो मच. हा खूपच तू जास्तच बोलतोय. एवढा पगार? नाही नाही, आम्ही तुला एवढा पगार देऊ शकत नाही. हे खूपच होत आहे. बट द वजीर सेड. परंतु राजाचा तिथे वजीर होता. तो म्हणाला, लेट अस स्किप हिम फॉर अ फ्यू डेज. सरकार, राजाचा वजीर म्हणाला, सरकार, आपण याला काही दिवस आपल्या सेवेत ठेवून तर बघूया. लेट अस कीप हिम फॉर अ फ्यू डेज. परहॅप्स ही मे बी अ युजफुल मॅन. बघूया हा किती आपल्याला उपयुक्त आहे. आपण आपल्या सेवेत त्याला काही दिवस ठेवून बघूया. देन द किंग गेव द मॅन 50 रुपीज. आणि मग वजिराच्या अशा म्हणल्यानंतर, प्रधानाच्या हे असं बोलणं ऐकून राजाने त्याला 50 रुपये दिले. अँड सेड. आणि म्हणाला, दॅट इज युअर फर्स्ट डेज पे. आणि हा तुझा आजच्या पहिल्या दिवसाचा पगार आहे. फ्रॉम टुडे यू आर इन माय सर्व्हिस. आजपासून तू माझ्या सेवेत रुजू आहेस. इथे हा पॅसेज पूर्ण झाला. मग आता आपण याच्यावर बघणार आहोत की नेमके आता याच्यावरती प्रश्न काय नेमके विचारले जातात. आता त्यांनी काय सांगितलं बघा इथे. तुम्हाला एक लाईन असणार, रीड द अबाव पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन इंग्लिश. आता नेमके त्याच्यावर प्रश्न काय असतात, त्याची उत्तरं कशी द्यायची, हे आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.